आई ग, मला जलेबी दे ना खाले. अरे हो रे बापू हो, तुझ्यासाठीच काढत आहो मा. पण पहिले घरच्या देवाले नैवेद्य तर टाकू दे. भगवान तुमचा आशीर्वाद असेल तर एक उचलून खाऊ का? हे गोल गोल जिलेब्या दिसून राहिल्या ना, माझ्या तोंडाला पाणी सुटून राहिलं जी. अरे खाशील का रे माझ्या बकऱ्या? थोडसा धीर तर धर. सांगते 2 जिलेब्या दे बरं कागदामध्ये बांधून. कागदामध्ये कायले येते बसून खा ना. अव तिकडे माझ्या बापाचा मित्र दारू धरून वाट पाहत आहे आणि माझा बाप येती कसा खाईल? जिलेब्या चटण्यासाठी मागत आहे. पोलतीच लासवतो हो बे. गण्या तू दुसऱ्याचा पोरगा असतास ना, तू जानसे मारलो असतो बे. गण्या भाऊ, आई जिलेब्या लपव, हा फुकट खाया आला. त्याला माझ्या शेजारची बाई आपल्या कुत्र्याला तरी जास्त इज्जत देते बे. पण भोगण्या तू, मी तुझा जिगरी मित्र असून मला कवडी भराची इज्जत नाही देत. काम बोल मेरे दोस्त. अबे तुझ्या घराच्या बाहेर आपली मित्रमंडळी वाट पाहताय ना. बे गण्या डेंग्या, गावामध्ये बिबट्याचा जोर जास्त चालू आहे बरं. सकाळ संध्याकाळ रात दिवस बिबट्यानं धुमाकूळ घातलं नाही. तुम्हाला घराच्या बाहेर जातच आहे तर चौकात जा. चौकाच्या बाहेर अजिबात जाऊ नका. ओके डॅड. सांगते कालच पांडुरंग मामाच्या पोरीला बिबट्या नेत होता बरं. काय? पांडुरंग मामा कुराट घेऊन धावला म्हणून थोडक्यात वाचली ते. बाप रे. बोला गड्यांनो. गण्या भाऊ, आता उद्यापासून नवीन वर्ष लागत आहे, तर माझा म्हणणं झाला बकऱ्याची मटण नाही तर पांढरी कोंबडी. बे लाल्या, तिला पिचणं हगी म्हणते. अबे पिचणं नाही, पांढरी हगी होते. तर मी म्हणलो खदरवून टाकू. तो बे कारम्या, तुझा काय म्हणणं आहे? मटण बनवा नाही तर गोबीची भाजी, नाही तर साल्याला दार भात बनवा. पण भाऊ सकार सुकार बनवा. संध्याकाळच्या पारोगाला बिबट्या जोर मारते. गण्या भाऊ, कालच पांडुरंग मामाची पोरगी मरता मरता वाचली. पांडुरंग मामा वेळेवर धावून नसता गेला ना, तर तिची मौत असती. अबे पादीले भेया माणसा, तू का त्या बिबट्याला जाऊन सांगणारच का बे आम्ही मटण बनवलं तर खावाले म्हणून? तू बिडीचा कारम्या. डेंग्या, तुझा पार्टी बद्दल काय म्हणणं आहे बे? आपला सिंपल म्हणणं आहे गण्या भाऊ, इस बार की पार्टी पुरी हटेली हो ना. तसा मग मटण मध्ये जहर टाकू का फिनाईल? बे गण्या भाऊ, हटेली म्हणजे आपण यावेळेस पार्टी गावात नाही जंगलात करू. ज्याची फाटली असेल त्याने सुई धागा आणा, मी शिवून देतो. बाबा माझी नाही फाटली बे. चालायला यावेळेस पार्टी जंगलामध्ये करू. बे पागल झाल्या का बे? पुऱ्या गावामध्ये बिबट्याचा कहर चालू आहे आणि तुम्हाला पार्टी जंगलामध्ये करावाची आहे? बे भोंगणीच्या लाल्या, बिबट्या गावात राहायला आला तर आपण जंगलात राहायला जाऊ. हसून घ्या भाऊ, तुम्ही हसून घ्या. तो बिबट्या येऊन तुमची गुबी लचकवल तवाय असाच हसाल हो ना. अबे 2 दिन की जिंदगी, इसको जीले मेरे दोस्त. कल क्या होगा कोई नहीं जानता. राहू दे भाऊ, तुझी शायरी तुझ्याकडेच राहू दे. अबे पूर्ण ऐकून ते घे बे. बे गण्या भाऊ, पार्टी कशी करावाची सांग. पार्टी आपण जंगलात करू, दॅट्स फायनल. ठीक आहे गण्या भाऊ, मी माझ्या बापाला सांगून ठेवतो. पार्टी करता करता मला बिबट्यानं उचलून नेलं तर माझ्या तेरवीला बुंदीचे लाडू वाटजो म्हणून. पार्टी करता वय? मी पण येऊ तुमच्या सोबत? लमच्या आपल्या घरी भुजल्या मासऱ्या खाऊन झोपणे. पोरायच्या पार्टी मध्ये तुझा कोणता काम? गण्या. बे गण्या भाऊ, पार्टी म्हणल्यावर एक लेडी डान्सर पाहिजे राहते. आयटम सांग, नाचल कोण? ए घुबड्या डेंग्या, तुझे अंगूर तोडू का बे? ए लाल्या, तू तरी सांग ना त्या गण्याले. काय सांगू बाई, पार्टी मध्ये घे म्हण ना मला. कविते, मी पार्टीचा अध्यक्ष आहो. तू आमच्या पार्टी मध्ये सामील होणार याची मी घोषणा करतो. वाव, थँक्यू लाल्या. आयलास का बेटेंग्या? ओ लाल्या पूर्ण पपई चाटा माणूस आहे. जंगलाच्या एवढ्या अंदर येऊन कोण पार्टी करते बे? साला माझी पूर्ण फाटून राहिली. बे कार्या, तू टेन्शन नको घेऊ. बिबट्या जरी आला ना तर पहिलं आपण लाल्याला खा म्हणून सांगू. अबा मले? अबे बिबट्या जर आला ना तर मी बिबट्याला म्हणीन, बिबट्या भाऊ मले कच्चा हे पलण्यापेक्षा या गंजामध्ये आयती तुमच्यासाठी मटण शिजत आहे, तर बिबट्या भाऊ तुम्ही शिजलेली मटण खावा असा म्हणून मी तेथून पळून जाईल. आता बे बिबट्या तुझा मोठे बाबा लागते. तू असा त्याला म्हणशील आणि तो काना तुझ्या ऐकल. अबे लाल्या, जास्त अभ्यास करू करू तुझा दिमाग कुजून राहिला. अबे ते सपा सोडा, या मटणाचा पा.
मटन निस्ती उकडायलाच ठेवून काय बनवू नाही. हे बे डेंग्या, तू मटन मसाले टाक, मी दाढीला इकडून घोटतो. काय सुगंध येत आहे रे. तुझे 30 रुपये बाकी राहिल्यात सविते. 30 रुपये दे पहिले ना, मग लावजो मटणाला हात. बे क्या गण्या भाऊ, तेरीच गर्लफ्रेंड है ना बे वो. गर्लफ्रेंड होतं का झाला बे, इले का डोक्षार मांडू. साला चड्डी पासूनचा खर्च मी उचलतो. टीचर्स आपल्या बापाला मारून मागायची तर मला मारून मागते. तर या पार्टी मध्ये मीच पैसे भरू का बे. म्हणून म्हणलं होतं सविते, याची गर्लफ्रेंड बनण्यापेक्षा माझी गर्लफ्रेंड बन. पण भोंगणीचे तू याच्या लाल केसावर फिदा झालीस. बे डेंग्या, साला या मटणाच्या जागी तुझा शिजवतो. एक काम करा न गण्या भाऊ, तुम्ही दोघंच्या दोघं एकामेकासोबत लढाई खेळा. तवरिक सविती आणि मी जंगलामध्ये जाऊन काळ्या आणतून. बे चष्मीस, भुक्की मारून करू का बे तुझा किसमिस. बे भाऊ, झाली असेल मटन तर घ्या ना बे ताट. साला आज पार्टी करायची आहे म्हणून मी कालपासून जेवलो नाही. छी, एवढा कोणी भुकेला राहते का. गण्या, मला ना हड्डीचे पिसे देजो. आणि माझ तुझा बाप खाणार आहे. भोंगणीचे सर्व्याला सारखे पिसे येतील असा वाटा लागल. अबे गण्या भाऊ, बकऱ्याला पाय 4 आपण व्यक्ती 5, बकऱ्याला कान 2 आपण व्यक्ती 5, बकऱ्याला खालचे घुंगरू 2 आपण व्यक्ती 5, बकऱ्याला खालचे. बस राहू दे लाल्या. तुझा झाला असेल 5-5 तर सविते एक जबरदस्त लावणी नाच. याच कारणाने मी तुला हो नाही म्हणलो डेंग्या. घुबडीच्या तू एक नंबरचा डेंग्या आहेस. अबे माझी लवर तुले का नटीवटी वाटली का बे. तिच्या मांग लागून राहिला असते नाच म्हणून. का होते गण्या भाऊ, एक लावणी होऊन जाऊ दे ना. हो तो वाला गाणं घेशील, पाटलांचा बैलगाडा. म्हणून म्हणलं होतं सविते तुले, आपल्या घरी वांगा भात खाऊन चुपचाप झोपून जायला पाहिजे. तर या राक्षसासोबत पार्टी करायला लागलीस. अबे हे असतील राक्षस, पण मी देव माणूस आहो, देव माणूस. असा कसा बरं. कसा म्हणजे शाळेमध्ये पेपर दाखवतो ना तुम्हाला. बहीण माय तुमच्या हिशाचा अभ्यास करून येतो मी. बे गोष्टी दलाल, मटन शिजली वाटते बे डेंग्या. चला आता ताट करू. अगा देवा, माझ्या भिपट्या आला परा. ए पोरा, काय झाला रे. बाबा, माझ्या मांग भिपट्या धावला. एवढ्या घनदाट जंगलामध्ये तू एकटा काय करून राहिलास रे. बाबा, मी एकटा नव्हतो, माझ्या सोबत आणखी 4 माझे मित्र होते. आम्ही मटण खावायला जंगलात आलतून. बाबा, मटण शिजवता बिबट्या आला मधामधी. आम्ही सर्वजण इकडे तिकडे परालो बाबा. ते लोक जोडीनं पराले ने मी एकटा परालो. घाबरू नकोस. पण बाबा, तुम्ही एवढ्या घनदाट जंगलामध्ये एकटे. माझा घर हाच आहे पोरा. मले वाटला आजूबाजूच्या गावचा माणूस असशील तू, पण तू जंगलात राहतेस. बहुत पुराणी गोष्ट आहे. मले कारा जादूवाला म्हणून गावाच्या बाहेर काढण्यात आला. माय गॉड बाबा, तू तर वाघापेक्षा खतरनाक माणूस दिसतेस. पण काही असो बाबा, या जंगलामध्ये राहतेस तू. तुले भेव घेऊन नाही लाग का बिबट्या येईल म्हणून. माझ्या घरात दुसरा कोणी आलेलं मला अजिबात आवडत नाही. मग तो वाघ राहो नाहीतर कोणता माणूस. पण बाबा, आता थोड्या वेळ पहिलंच तर म्हणला तू नका घाबरावाचं कारण नाही मी आहो म्हणून. मी एक काळा जादूचा प्रयोग करून पाहणार होतो, आणि त्या जादूसाठी मले तुझ्या एवढाच एक पोरगा पाहिजे होता. बुडगे बाबा, बिबट्या महाराज कोठी गेला तुम्ही. पिक्चर मध्ये वाघ हिरोला वाचवते तसा मला वाचवा ना. ओमकार किसम बुआ, शैतान बन जाए ये बुढ़ा. अब तुम नहीं बचोगे. म्हणलं होतं गण्या भाऊ, जंगलामध्ये पार्टी नाही करून म्हणून. तर धावला ना माग बिबट्या. बरा झाला बार वाचलून तर. बिबट्याच्या हातानं वाचलाच डेंग्या, पण माझ्या हातानं तू वाचशील नाही. या पाण्यात डुबवून मारीन. बे ढुंगणीच्या या जंगलामध्ये पार्टी करावाची आयडिया कोणाची होती. बे माझीच होती, पण तुम्हाला नाही म्हणायला पाहिजे ना. आता घे ना बाबाजीचा गोगला. अबे गण्या भाऊ, पण आपण या पाण्यामध्ये का करताऊन. डेंग्या, तो वाघ आपल्या मागच आला. आणि मी असं ऐकलं होतं का वाघ पाण्यामध्ये ये नाही म्हणून. अबे तो ढोऱ्या वाघ हो, हा बिबट्या हो. तर मग आता कुठे झाडावर चढून का. अबे बिबट्या झाडावर इजिली चढू शकते, या पाण्यातच राहू. अबे पण पाण्यातच कवरिक. जवरिक आपल्या घरचे लोक आपल्याला पाहायला येत नाही, तवरिक आपण या पाण्यातच राहू. डेंग्या, सविती, कार्या, लाल्या कोटी गेले असतील बे. मला यायची बहुत काळजी होऊन राहिली.
मले तर कार्यानं लालाची नाही पण सवितीची मोठ्यानं काळजी होऊन राहिली बा. अबे डेंगण्या तू माझ्या मालवर डोरे का टाकतेस बे साल्या मी तुझा दोस्त हो ना तू माझ्यासोबत गद्दारी करून राहिलास का बे मी तरी का करू गण्या भाऊ. तुझी लवर गुपचाप मध्ये मला लाईन देते मग काल तिच्या घरी कोणीच नव्हते तर पोहा खायच्या बहाण्यानं मला बोलावलं मग गण्या भाऊ दरवाजाची कडी लावलं का अबे मग गण्या भाऊ ठुमकत माझ्या जवळ आली. हे भगवान मग का झाला बे मग का झाला तर मी ना सांगत यार गण्या भाऊ काऊन बे मग का झाला तो जर का तू ऐकलास तर येती तू बेशुद्ध पडशील मग मला तुला खांद्यावर नेवा लागल. पहिलंच तो बिबट्या माझ्या मांग धावलाय. बे असा नको करू डेंग्या मग का झाला सांग. राहू दे ना गण्या भाऊ. बे तू माझा भाऊ नाहीस का सांग ना बे राहू दे ना बे तुला तुझ्या मायची कसम लवकर सांग डेंग्या का झाला. बे काही नाही प्लेट भर पोहा दिलं गच्च दाबलो का दाबलास बे पोहा बे आणि बाई माय घरी परत आलो. चाले तू माणूस होस का डुक्कर बे. आता माझा जीव गेला असता ना आऊन बे गलत विचार करत होतास का तू. अरे माझ्यावर नाही पण आपल्या गर्लफ्रेंडवर तर विश्वास ठेव बे डेंग्या. आता येथून निघावाचा कसा भले माहित असता तर मी एवढ्या टकऱ्या करण्यापेक्षा निघलो असतो ना बाहेर. मग आता गाववाले येतले राहून येतीस हो गण्या भाऊ. बे डेंग्या मगर बे गण्या भाऊ पर बापू कार्या आता कसा म्हणजे रात्र होत चालली आपल्या घरचे लोक परेशान असतील. रे कार्या रात्र नसे होत आपण जंगलाच्या मधामध्ये आलून ती सूर्याचे किरण पोहोचत नाही म्हणून हा जंगल रात्र झाल्यासारखा आणि एवढा डरावना वाटते. काय आणि हे तुला कसा माहित. मी पुष्कळदा गण्यासोबत या जंगलामध्ये इथे आली आहे ना. का अरे पेरवण्या तोडायला मला जंगलातले फळ खूपच आवडतात ना. माहित आहे बाई मले तू का तोडायला आलतीस तर जंगलामध्ये. गण्या भाऊ आम्हाला सपास सांगते. काय आमच्या प्रायव्हेट गोष्टी पण तुझ्या काही प्रायव्हेट गोष्टी नाहीत. तुझ्या गोष्टी तर पुऱ्या गावभर माहित आहेत. गावभर हा आणि सांगणारा दुसरा तिसरा कोणी नाही गण्या भाऊ. कोण गण्या. माझ्या नात्रावर मी लगेच विश्वास केलो होतो. मला वाटला नव्हता असा करेल म्हणून. जाऊ दे आता लढू नको अडचणीची वेळ आहे. या घनदाट जंगलामध्ये भेव लागत असेल ये माझ्या जवळ ये. खबरदार कार्या जर तू काही गलत विचार केला असत बकऱ्या आपण मधामध्ये फसलो लावून एवढा मोठा वाघ आपल्या मांग धावला. येथून निघाचा कसा ते विचार कर. मी का सांगू ये 10 वेळ सांगलो तुम्हाला का जंगलामध्ये पार्टी नाही करून पण तुमच्या गुबीला मोठी आग नाही. इस बार की पार्टी कुछ हटेली हो ना. जंगलामध्ये करून जिंदगी एकच वेळ भेटते एन्जॉय करो. घ्या आता दारीले साला तुमच्या सकट माझी मौत पक्की आहे वाटते. लढू नको ए बकऱ्या तू लहान थोडी आहेस लढाले. येथून निघाचा कसा ते विचार कर. भूत बे लाल्या तुझ्या कानाखाली मारू का बे. साले मी काराव म्हणून मला तू भूत म्हणशील का बे. अबे कारम्या असलीचा भूत हो. मले जंगलामध्ये एक माणूस भेटला. पहिलं तर मला तो भला माणूस वाटला पण तो एक कारा जादूवाला निघला न ओम भूम मंत्र म्हणून तो शेतांच्या रूपात तयार झाला. ए घुबड्या लाल्या ठेकाची हद राहते. माणूस विश्वास ठेवल अशा तर गोष्टी सांग बे. माझ्या माईची कसम घेऊन सांगतो. तविते लाल्या आपल्या माईची खोटी कसम नाही घे. बाई कुठे फसली मी. गण्या भाऊ आणि डेंग्या कोठ आहे बे मले का माहित. मले तर वाटला ते तुमच्या सोबत असतील. नाही ते आमच्या सोबत नव्हते. आम्ही येते दोघच होतून. दोघच काका केल्या बे तुम्ही. ए घुबड्या लाल्या सविते तू हे शेपटी का लावलीस. तो भिपट्या जर का माझ्या जवळ आला तर मला भिपटीन समजलं पाहिजे. म्हणजे तो माझ्या मांग नाही तुमच्या मांग धावल. भोकणीचे तो भिपट्या हो कोणता चुतिया नाही. हे भगवान परा. अबे डेंग्या गण्या भाऊ आमच्या मांग भिपट्या धावला. आता आम्ही थोडक्यात वाचलून. भाई तुमच्या मांग फक्त भिपट्या धावला. आम्ही तर मगराच्या तोंडातून वापस आलून. हो लाल्या काल्या सविते मगर बे. तुम्हाला मगर न भिपट्या दिसला मले तर सीधा भूत दिसला बे. हो गण्या भाऊ लाल्याला भूत दिसला. मेलो रे बाप. आता कोणत्या तरी देवाकडे जाऊन नारळ फोडतो आणि वाचवल्याबद्दल धन्यवाद म्हणतो बाबा. आता जिंदगीत कधी नवीन वर्षाची पार्टी नाही म्हणवीन गण्या भाऊ मी तर आपल्या घरी दारभात खाऊन झोपून जाईन बापा. हो मी पण. मी तर आता गावाच्या बाहेर जातच नाही कधी. लाल्या
हॅपी न्यू इयर.